सामान्य जगात आपण जेव्हा अ, अस्त्र किंवा शस्त्र म्हणतो ना, तेव्हा डोळ्यांसमोर काय येतं? साहजिकच एखादी विनाशकारी गोष्ट, क्षेपणास्त्रे असतील, बंदुका, तलवारी किंवा समोरच्याला घाबरवून सोडणारी कुठलीही साधने. हो ना. म्हणजे कोणत्याही अस्त्राचा मूळ हेतूच हा असतो की समोरच्या व्यक्तीचा किंवा शत्रूचा नाश करणे किंवा किमान त्याच्या मनात इतकी दहशत निर्माण करणे की त्याने आपल्यावर हल्ला करू नये. अगदी बरोबर. आणि म्हणूनच अस्त्राच्या या व्याख्येत मुळातच एक प्रकारची आक्रमकता आणि भीती दडलेली असते. नक्कीच. अस्त्र हे नेहमी वर्चस्व गाजवण्यासाठीच वापरलं जातं. जो जास्त भीती निर्माण करू शकतो तो जिंकतो, असा हा अगदी साधा नियम आहे. हो, पण जेव्हा आपण जुन्या साहित्याचा अभ्यास करतो ना, तेव्हा कधीकधी असे काही संदर्भ मिळतात जे या संपूर्ण विचारप्रणालीलाच मुळात हादरा देतात. हो, आणि म्हणूनच आजची ही सखोल चर्चा खूप रंजक असणार आहे. कारण आपण आज अशाच एका संकल्पनेचा वेध घेणार आहोत. अगदी. आपल्याकडे आजच्या या डीप डाईव्हसाठी जुन्या पाली भाषेतील काही मूळ संदर्भ आहेत. विशेषतः बौद्ध वाङ्मयातील सुत्त निपात आणि खुद्दक पाठ या ग्रंथांचे अनुवाद आपण पाहणार आहोत. आणि त्यावरचे काही प्रगत मानसशास्त्रीय विश्लेषणाचे लेखही आहेत. म्हणजे हे नुसतं जुनं साहित्य नाहीये, तर त्यामागे खूप मोठं मानसशास्त्र आहे. हो ना. आणि या सर्व सामग्रीवर आधारित आजच्या या चर्चेचं उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे मैत्री, किंवा ज्याला आपण युनिव्हर्सल लव्हिंग काइंडनेस म्हणतो. ती केवळ एक हळवी भावना नसून मानवी मनाचं एक अँटी बॅलिस्टिक मिसाईल कसं आहे हे आपल्याला डिकोड करायचं आहे. हे खूपच भारी आहे, कारण हे एक असं अस्त्र आहे जे समोरच्याला नष्ट करत नाही, तर थेट त्याच्या शत्रुत्वालाच वितळवून टाकतं. अगदी बरोबर. पण हे समजून घेण्यासाठी या साहित्याची पार्श्वभूमी समजून घेणं इथं सर्वात कळीचा मुद्दा ठरतो. कारण करणीय मित्तसुत्त हा केवळ एखादा धार्मिक ग्रंथ नाही. नाही, मुळीच नाही. म्हणजे हा रोज सकाळी उठून म्हणायचा नुसता श्लोक नाहीये. याच्या निर्मितीची जी कथा आहे ना, ज्याला अठ्ठकथा म्हटलं जातं, ती वाचली की लक्षात येतं की हे भीती आणि अत्यंत टोकाच्या संघर्षाचे व्यवस्थापन करण्याचं एक प्रगत तंत्र आहे. म्हणजे मानवी मेंदू संघर्षाच्या वेळी कसा विचार करतो आणि त्यावर मात कशी करायची याचं हे अक्षरशः मॅन्युअल आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, अगदी मॅन्युअलच येते. आणि हे अस्त्र कसं काम करतं हे समजण्यासाठी आपल्याला थेट त्या युद्धभूमीवर जावं लागेल, जिथे याचा पहिल्यांदा वापर झाला होता. आणि ही घटना कोणत्याही थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाहीये. खरंय. श्रावस्तीमधील ती घटना ना, जिथे 500 भिक्षू ध्यानासाठी जातात. हो, तीच. भगवान बुद्धांकडून ध्यानाचे धडे घेऊन सुमारे 500 भिक्षू वर्षावासासाठी जातात. म्हणजे पावसाळ्याच्या 3 महिन्यांचा सखोल साधनेसाठी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका अत्यंत घनदाट आणि निर्मनुष्य जंगलात ते पोचतात. आणि तो केवळ एकांतवास नव्हता बरं का, ती एक प्रकारची खूप मोठी मानसिक कसोटी होती. कारण खऱ्या संघर्षाला तर तिथेच सुरुवात होते. हो, कारण त्या जंगलात अगोदरपासूनच काही रहिवासी होते. अगदी. वृक्ष देवता. प्राचीन संदर्भानुसार असं मानलं जातं की भिक्षूंचं शील आणि त्यांची पवित्रता इतकी प्रबळ होती की या वृक्ष देवतांना त्यांची झाडांवरची घरं सोडून खाली जमिनीवर यावं लागलं. बापरे. म्हणजे सुरुवातीला या देवतांना वाटलं असेल की हे लोक काही दिवसात निघून जातील. हो ना. पण जेव्हा त्यांना समजलं की हे भिक्षू संपूर्ण 3 महिने तिथे ठाण मांडून बसणार आहेत, तेव्हा मात्र त्यांची अस्वस्थता शिगेला पोहोचली. हे ऐकताना मला एक साधर्म्य आठवतोय. म्हणजे समजा आपण एखाद्या नवीन घरात राहायला गेलो आणि तिथे आधीपासूनच काही अदृश्य शक्ती किंवा भूत राहत आहेत. साहजिकच ते आपल्याला तिथून हाकलून लावण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतील. या वृक्षदेवतांनी नेमकं तेच केलं. भिक्षूंना तिथून पळवून लावण्यासाठी त्यांनी एक अत्यंत भयानक योजना आखली. हो. रात्रीच्या वेळी या देवता भयानक आकृत्या निर्माण करू लागल्या. म्हणजे डोकं नसलेलं धड समोर येणं असेल किंवा अत्यंत भयावह आवाज काढणं असेल. आणि संपूर्ण जंगलात श्वास कोंडेल अशी दुर्गंधी पण पसरवली त्यांनी. अगदी. आणि या घटनेमागे खूप महत्वाचा मानसशास्त्रीय पैलू दडलेला आहे. भीती ही मानवी मनाला आतून पोखरून काढणारी सर्वात आदिम भावना आहे. हो, म्हणजे ते भिक्षू ध्यान करणारे होते, ज्ञानी होते, पण तरीही त्या भयानक आणि अनाकलनीय वातावरणाने त्यांच्या मेंदूतील तो जो सर्व्हायव्हल मोड असतो ना, तो चालू केला. त्यांची सुरक्षिततेची भावना पूर्णपणे नष्ट झाली. आणि साहजिकच त्यांचं ध्यान भंग पावलं.
ते आजारी पडू लागले आणि अखेर नाईलाजाने त्यांनी तो वर्षावास अर्धवट सोडला आणि थेट भगवान बुद्धांकडे धाव घेतली. हो, त्यांनी बुद्धांना विनंती केली की त्यांना ध्यानासाठी दुसऱ्या एखाद्या सुरक्षित जंगलात जाण्याची परवानगी मिळावी. पण थांबा, इथेच मला सर्वात मोठा धक्का बसतो. जेव्हा हे 500 भयभीत भिक्षू बुद्धांकडे येतात तेव्हा बुद्ध त्यांना त्या देवतांचा नायनाट करण्यासाठी एखादा मारक मंत्र का देत नाहीत? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. हो ना, म्हणजे ते त्यांना एखादी जादुई शक्ती देऊ शकले असते ज्याने त्या देवता भस्म झाल्या असत्या, किंवा किमान एक संरक्षक कवच तरी द्यायला हवं होतं. पण ते तसं काहीच करत नाहीत. ते त्यांना ढालही देत नाहीत आणि तलवारही नाही. ते त्यांना अक्षरशः निशस्त्र करून पुन्हा त्याच जंगलात पाठवतात. हे तर मला आत्महत्येसारखं वाटतंय. वरवर पाहता ते तसंच वाटतं खरं. पण बुद्ध त्या घाबरलेल्या भिक्षूंना काय म्हणतात माहितीये? ते म्हणतात, तुम्ही बिनहत्याराचे युद्धभूमीवर गेला होतात. हे वाक्य खूप सूचक आहे. म्हणजे ते त्यांना पळून जायला सांगत नाहीत? नाही, ते त्यांना पळायला सांगत नाहीत, तर ते त्यांना कर्णीये मेत्त सुत्त हे अस्त्र देतात. आता बुद्धांनी हिंसक अस्त्र का दिलं नाही यामागील तंत्र आपण समजून घेऊया. भीती आणि क्रोध ही एखाद्या इको चेंबर सारखी असते. इको चेंबर म्हणजे कसं? म्हणजे जेव्हा समोरून एखादी व्यक्ती तुमच्यावर क्रोधाने ओरडते किंवा तुम्हाला भीती दाखवते आणि तुम्ही त्याला रागाने किंवा हिंसेने प्रत्युत्तर देता, तेव्हा तो आवाज त्या इको चेंबरमध्ये दुप्पट होतो. संघर्ष अजून वाढतो. अच्छा. म्हणजे तुम्ही म्हणताय की जर बुद्धांनी एखादा मारक मंत्र दिला असता तर तो नुसता संघर्षाचा भडका उडवणारा ठरला असता. अगदी तसंच. जर हा इको चेंबर तोडायचा असेल तर तिथे असा एखादा घटक हवा जो तो क्रोधाचा आवाज शोषून घेईल. आणि मेत्ता किंवा मैत्री हे ते साऊंड प्रूफिंग आहे. हो, अगदी बरोबर. मैत्री हे ते साऊंड प्रूफिंग आहे. समोरच्याचा राग तुमच्यावर आदळतो, पण तो परत फेकला जात नाही. तिथेच तो विरघळतो. म्हणूनच बुद्ध त्यांना हे मानसिक अस्त्र देऊन परत पाठवतात. वाह, हे साऊंड प्रूफिंगचं रूपक अगदी चपखल आहे. पण प्रश्न असा आहे की हे साऊंड प्रूफिंग तयार कसं करायचं? कारण नुसतं जंगलात जाऊन मी तुमच्यावर प्रेम करतो असं ओरडून सांगण्याने त्या देवता शांत झाल्या नसत्या. नाही, अजिबात नाही. या संदर्भ साहित्यातून हे स्पष्ट होतं की या अस्त्राचा वापर करण्यासाठी आधी स्वतःच्या मनाची अत्यंत कठोर पूर्वतयारी करावी लागते. हो, आणि हा सुत्ताचा सर्वात महत्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा भाग आहे. सुत्ताच्या पहिल्याच भागात हे अस्त्र पेलण्यासाठी व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसे असावे याचे निकष दिले आहेत. म्हणजे बुद्ध थेट सर्वांवर प्रेम करा असा उपदेश करत नाहीत? नाही, ते आधी व्यक्तिमत्वाची डागडुजी करायला सांगतात. व्यक्तीने अत्यंत प्रामाणिक असले पाहिजे, ज्याला पालीमध्ये उजीव आणि सुजू असं म्हटलं आहे. तो आज्ञाकारी, कोमल आणि अहंकाररहित असावा. याशिवाय त्याच्या गरजा अत्यंत कमी असाव्यात, ज्याला सुभरो म्हणतात, आणि तो कोणत्याही प्रकारच्या आसक्तीतून मुक्त असावा. एक मिनिट, इथं मला थोडं थांबावंसं वाटतंय. म्हणजे एखाद्याचे भले चिंतण्यासाठी किंवा एखाद्यावर प्रेम करण्यासाठी माझ्या गरजा कमी असण्याचा किंवा मी अनासक्त असण्याचा काय संबंध? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. हो, कारण सर्वसाधारण जगात आपण पाहतो की लोक एकमेकांवर प्रेम करतात, पण त्यांच्या गरजाही असतात आणि ते एकमेकांमध्ये खूप गुंतलेले असतात. अटॅचमेंट असते. मग मैत्रीच्या अस्त्रासाठी या टीका घातल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर मानवी मेंदूच्या रचनेत आणि बौद्ध दर्शनातील 2 महत्वाच्या शब्दांमध्ये दडलेलं आहे. ते शब्द आहेत प्रेम आणि मेत्ता. प्रेम आणि मेत्ता. हो, ज्याला आपण सर्वसाधारणपणे प्रेम म्हणतो ते बहुतांश वेळा प्रेम असते. प्रेम म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट. या प्रेमात अटी असतात. तू माझ्या मनासारखं वागलास तरच मी तुझ्यावर प्रेम करेन. पण या आसक्तीचा सर्वात मोठा धोका काय आहे माहितीये? काय धोका आहे? आसक्तीसोबत नेहमी गमावण्याची भीती येते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला घट्ट पकडून ठेवता तेव्हा ती दूर जाण्याची भीती तुमच्या मेंदूतील थ्रेट डिटेक्शन सिस्टम सतत चालू ठेवते. अरे चा, म्हणजे आपण सतत एका भीतीच्या सावटाखाली असतो. अगदी. आणि जोपर्यंत तुमचा मेंदू स्वतःच्या संरक्षणाच्या चिंतेत आहे तोपर्यंत तो निखळ स्वार्थरहित करुणा निर्माण करूच शकत नाही. म्हणूनच सुत्तात गरजा कमी असण्याची आणि अहंकार नसण्याची अट आहे. आता लिंक लागली. म्हणजे गरजा कमी असल्या की गमावण्याची भीती उरत नाही. बरोबर. भीती नसली की मेंदूचा तो सर्व्हायव्हल मोड बंद होतो आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मेत्ता म्हणजे कोणत्याही अटीविना असलेली अथांग मैत्री मनातून बाहेर पडू शकते. हे खरंच चक्रावून टाकणारं आहे. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःला आतून रिकामं करत नाही तोपर्यंत आपण हे अस्त्र उगारूच शकत नाही. अगदी तसंच. आणि आता
एकदा का हा मेंदूचा सर्व्हायव्हल मोड बंद झाला आणि मन खऱ्या अर्थाने तयार झालं की मग या अस्त्राची रेंज किती असते हे सुत्ताच्या पुढच्या भागात येतं आणि ती व्याप्ती खरोखरच अवाढव्य आहे. होय, सुत्तात स्पष्ट म्हटलं आहे, सुखिनो वा खेमिनो होंतु सभ्ये सत्ता भवंतु सुखितत्ता. म्हणजे सर्व प्राणी सुखी होवोत, सुरक्षित राहोत. इथे कोणत्याही एका विशिष्ट गटाचा किंवा फक्त मानवाचा उल्लेख नाहीये. मित्रांवर किंवा पाळीव प्राण्यांवर प्रेम करतो. हो, आपण खूप सिलेक्टिव्ह असतो. पण या सुत्तानं सगळे फिल्टर्स काढून टाकले आहेत. जे प्राणी कमकुवत आहेत, जे मजबूत आहेत, आकाराने छोटे किंवा मोठे आहेत, जे जवळ आहेत आणि जे दूर आहेत, सगळ्यांचा यात समावेश आहे. इतकंच काय, सुत्तात एक अत्यंत वेगळा उल्लेख आहे, दिठ्ठावाय व अदिठ्ठा. म्हणजे जे दिसतात आणि जे अदृश्य आहेत त्या सर्वांसाठी ही मंगलकामना आहे. हे अदृश्य हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय मला. हो, या अदृश्य किंवा अनसीन शब्दावर आपण थोडं लक्ष केंद्रित करूया. मानवी मानसशास्त्राचा एक मूलभूत नियम आहे. जी गोष्ट आपल्याला दिसत नाही किंवा जी आपल्याला समजत नाही ना, तिची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते. अगदी बरोबर. अंधाराची भीती असेल, भविष्याची भीती किंवा एखाद्या परक्या व्यक्तीची भीती. बरोबर. आणि हिमालयातील त्या भिक्षूंना ज्यांचा त्रास होत होता, त्या वृक्षदेवता सुद्धा अदृश्य होत्या. म्हणूनच त्यांना त्यांची इतकी भीती वाटत होती. आणि बुद्धांनी याच अदृश्य घटकांना मैत्रीच्या केंद्रस्थानी आणलं. हो, त्यांनी शिकवलं की जेव्हा तुम्ही अज्ञाताप्रतीही प्रेम व्यक्त करता, तेव्हा तुम्ही अज्ञाताची भीतीच नष्ट करता. खरंच. आणि या सर्व अमूर्त संकल्पनांना एका दृश्यात बांधण्यासाठी सुत्तामध्ये जे रूपक वापरलं आहे ना, ते वाचून थेट अंगावर काटा येतो. हो, ते मातेचं रूपक ना. हो. माता यथा नियम पुत्तम आयुषा एक पुत्तम अनुरखे. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी माता स्वतःचा प्राणपणाला लावून आपल्या एकुलत्या एका मुलाचे रक्षण करते, तशी असीम मैत्री संपूर्ण विश्वाबद्दल असली पाहिजे. एकुलता एक मुलगा आणि स्वतःचा प्राणपणाला लावणे ही प्रेमाची सर्वोच्च आणि तसं पाहिलं तर सर्वात आक्रमक पातळी आहे. आणि हे रूपक का निवडलं आहे यामागेही एक जैविक कारण आहे बरं का. एका आईचे तिच्या अपत्यावरचे जे प्रेम असतं ते जगात उपलब्ध असलेल्या निशर्त प्रेमाचं सर्वात अचूक उदाहरण आहे. हो, कारण आई कधीच अटी घालत नाही. बरोबर. जेव्हा एखादा संकट येतं तेव्हा आईचा मेंदू स्वतःचा सर्व्हायव्हल मोड पूर्णपणे विसरून जातो. ती स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. बुद्ध इथे हेच सांगतात की तुमच्यात असा बदल घडायला हवा जिथे तुमची स्वतःला वाचवण्याची धडपड थांबेल आणि संपूर्ण विश्वाला सामावून घेणारी मातृत्व समान करुणा जागृत होईल. हेच ते अंतिम कवच आहे. क्या बात आहे. आणि याचा परिणाम त्या कथेत अत्यंत नाट्यमयरित्या दिसून येतो. जेव्हा हे भिक्षू स्वतःच्या मनाची ही अशी तयारी करून पुन्हा त्या जंगलात पाऊल ठेवतात, तेव्हा ते देवतांवर रागवत नाहीत किंवा त्यांना हकलण्याचा प्रयत्न करत नाहीत. नाही, ते त्यांच्या आतून खऱ्या मैत्रीचे तरंग पूर्ण जंगलात पसरवतात. आणि याचं फलित काय होतं? त्या क्रुद्ध देवतांचं चक्क हृदय परिवर्तन होतं. यालाच आपण मेंटल अल्केमी किंवा मानसिक किमया म्हणू शकतो. भिक्षूंमधील त्या निस्वार्थ प्रेमाच्या आणि शांतीच्या ऊर्जेची तीव्रता इतकी होती की तिने त्या देवतांमधील असुरक्षितता आणि राग अक्षरशः निरस्त्र केलं, डिसार्म केलं त्यांना. म्हणजे ज्या देवता त्यांना भयानक आकृत्या दाखवून हाकलून लावत होत्या, त्याच देवतांनी आता त्यांचं रक्षण करण्याचं काम हाती घेतलं. हो, पुढचे 3 महिने त्या जंगलात एकही अडथळा आला नाही. आणि याच सुरक्षित वातावरणात ध्यान करून ते सर्व 500 भिक्षू अरहंत झाले. म्हणजेच त्यांनी स्वतःची सर्व दुःख आणि अज्ञान कायमचे नष्ट केले. हे सगळं ऐकताना एक साहजिक प्रश्न मनात येतो. ही झाली हिमालयात हजारो वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट. पण आज 21व्या शतकात या करणीय मेत्तसुत्तचा काय उपयोग? खूप मोठा उपयोग आहे. कारण आज जेव्हा आपण बातम्या पाहतो तेव्हा जगभर युद्धे सुरू आहेत, सोशल मीडियावर घृणा पसरवली जात आहे, कार्यालयांमध्ये आणि राजकारणात टोकाचा ताणतणाव आहे. अशा वेळी हे मैत्रीचं अस्त्र कसं काम करेल? मला वाटतं ही प्राचीन कथा आजच्या संदर्भात अधिक प्रासंगिक आहे. आज आपण पाहतो की प्रत्येकजण स्वतःच्या विचारांच्या, धर्माच्या किंवा देशाच्या सीमांमध्ये अडकला आहे आणि बाहेरच्या प्रत्येक गोष्टीला धोका मानत आहे. हो, आपण सतत डिफेन्सिव्ह असतो. अगदी. पण जेव्हा आपण एखाद्या आक्रमक व्यक्तीसमोर मैत्रीचा वापर करतो तेव्हा आपण हे ओळखतो की समोरचा राग हा मुळात त्याचा स्वतःच्या भीतीतून आला आहे. जशा त्या वृक्षदेवता घाबरल्या होत्या ना, तसंच. जेव्हा आपण क्रोधाला क्रोधाने उत्तर न देता तटस्थ पण सकारात्मक प्रतिसाद देतो तेव्हा आपण तो इको चेंबर मोडून काढतो. म्हणजेच हे अस्त्र समोरच्या व्यक्तीचा विनाश करत नाही, तर त्याच्या आतल्या द्वेषाचा विनाश करतो.
आणि या प्रक्रियेत ते आपल्यालाही एक अभेद्य सुरक्षा देतं, कारण ज्याच्या मनात भीती नाही त्याला बाह्य शस्त्रांची गरजच उरत नाही. बरोबर. ही केवळ एक सैद्धांतिक चर्चा नाहीये, तर रोजच्या जीवनात लागू करता येणारी एक अत्यंत व्यावहारिक आणि कठोर कृती आहे. तर मग या साहित्याच्या आणि मानसशास्त्राच्या सखोल चर्चेच्या शेवटी आपण एक अशा मुद्द्याकडे वळूया जो कदाचित आपल्याला एका नवीन आणि चक्रावून टाकणाऱ्या वास्तवाची जाणीव करून देईल. कोणता मुद्दा? आपण आत्तापर्यंत माणसामाणसांमधील किंवा माणसांच्या देवतांसोबतचा संघर्षाबद्दल बोललो, पण आपण एका अशा भविष्याकडे वेगाने वाटचाल करत आहोत जिथे आपला सामना पुन्हा एकदा एका अज्ञाताशी म्हणजे दी अननोनशी होणार आहे, जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीप फेक्स किंवा मानवेतर बुद्धिमत्ता. बापरे, हा अतिशय महत्वाचा आणि गंभीर विचार आहे. विचार करा, आजचे अल्गोरिथम्स मुळातच माणसाचा राग आणि भीती ओळखून त्यावर काम करतात. ते आपल्याला सतत सर्व्हायव्हल मूडमध्ये ठेवतात. हो ना, सोशल मीडियावर आपण तेच पाहतो. अगदी. उद्या जर आपल्याला अशा यंत्रणांशी किंवा AI सोबत सहजीवन जगायचं असेल जिथे आपण त्यांच्या हेतूंवर विश्वास ठेवू शकत नाही, तर तिथे आपण कोणतं अस्तर वापरणार? कदाचित एकमेकांचा विनाश न करता टिकून राहण्यासाठी निःशर्त सकारात्मक हेतू, ज्याला इंग्रजीत अनकंडिशनल पॉझिटिव्ह इंटेंट म्हणतात आणि ज्याला हजारो वर्षांपूर्वी मेत्ता म्हटलं गेलं, हाच तो एकमेव बेसलाईन कोड असू शकतो का? जो मानवाला आणि भविष्यातील मानवेतर बुद्धिमत्तेला एकमेकांशी सुरक्षितपणे जोडून ठेवेल. अगदी. जर अथांग जंगलातील अदृश्य देवता या एका कोडने रक्षक बनू शकत असतील, तर भविष्यातील अल्गोरिथम्स का नाही? हा विचार नक्कीच आपल्याला अंतर्मुख करणारा आहे, जो आपण स्वतः पडताळून पाहायला हवा.